पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कॉंग्रॅच्युलेशन्स। मी किती 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 खुश आहे काय सांगू। आणि हा लग्नाचे कॉस्ट्यूम मीच सिलेक्ट करणार। हा भाऊजी तुम्ही फक्त लवकर या आज। हो 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 ठेवते बाय। काय मग सुनबाई खूप 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 अभिनंदन। मी पण नेत्रा मला किती बरं वाटतंय तुला काय सांगू। हे घे तोंड गोड कर। काकुमा शादीमध्ये आपण डान्स करूया हा। अरे म्हणजे काय मी तर एका पायावर तयार आहे। नेत्रा मला खूप आनंद झालाय। काकुमा माझं तोंड तो गोड केलंच नाही। अगं तुला तर 4-4 खायचे घे। आई तुम्ही पण किती गोड बातमी दिली ना। इंद्राणी मॅडम घ्या ना पेढा घ्या। कशाबद्दल? कसला म्हणजे असेच आणलेत मला आवडतात ना मावा पेढे म्हणून घ्या। काकुमा कंजूसी काय करते और दो ना। हाँ 2 घ्या ना घ्या। नाही नाही मी गोड खात नाही। ओके तू बघत काय बसली आहेस चल स्वयंपाकाला लागूया। हो नाही नेत्रा तुला काय बाय करते ती आता इथेच असणार आहे। काय ग पेढे कशाबद्दल? एखादी चांगली बातमी आहे का? लग्न ठरलं का? म्हणजे नक्कीच लग्न ठरलंय। रुपालीला ही न्यूज सांगायलाच हवी। कसली न्यूज मला कळत नाहीये तू काय म्हणतोयस। आई बाबांना घरून फोन आला होता त्यांना काहीतरी गुड न्यूज मिळाली। कसली गुड न्यूज? माहित नाही पण फोनवर खूप खुश झाले होते ते। नाही पण तू विचारलं नाहीस का मग त्यांना? मी विचारलं पण त्यांनी काहीच सांगितलं नाहीये मला। लगेच बाहेर निघून गेले आणि मी पुन्हा विचारायला गेलो तर परत मीटिंगला निघून गेले। पण अशी काय न्यूज असेल की ज्यांनी शेखर इतके खुश झाले? मला असं वाटतंय ते काहीतरी लपवतात माझ्यापासून म्हणून मी तुला फोन केला। अरे मला सुद्धा काहीच माहित नाहीये पण अशी काय गुड न्यूज असेल की शेखर इतके खुश झाले? माहित नाही। नाही मी बघते इथे कोणाला काही माहिती आहे का। पण गुड न्यूजच आहे ना कशाला टेन्शन घ्यायचंय। कळवते मी तुला। हाँ बरं ओके। कॉंग्रॅच्युलेशन्स। कशासाठी? गुड न्यूज आहे। काय काय येते तर सांग। नेत्रा अद्वैत बरोबर लग्नासाठी तयार झाली 100%। नाही म्हणजे ती नकार देणार नव्हतीच पण इतक्या लवकर तयार होईल असं नव्हतं वाटलं मला। झालीये खरी। खाली जाऊन बघ सेलिब्रेशन सुरू आहे। पेढे वाटतायत। वाटू देत पेढे वाटू देत ढोल ताशे बडवू देत
एकट्या नेत्राने होकार दिला लग्नाला म्हणजे लग्न होईल असं नाहीये. मी हे लग्न होऊ देणार नाही. काही चुकीचं घडणार नाही. उलट नेत्र आणि अद्वैतचं लग्न झालं ना तर अद्वैतच्या जीवाचा धोका कायमचा टळेल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ग? हो, अरे मलाही तेच वाटतंय म्हणून तर तुला विचारलं, बाकी काही नाही. मग तू निश्चिंत राहा, सगळं चांगलं होणार आहे. असं बघायला गेलं तर अद्वैत आणि नेत्रामध्ये फरक आहे. म्हणजे त्यांचं शिक्षण, त्यांचं अपब्रिंगिंग. पण नेत्रा समजूतदार आहे. ती अद्वैतला समजूनही घेते आणि सांभाळूनही घेते. आता मागे नाही का अद्वैत नेत्रावरती चिडला होता, घरातून निघून जायला सांगत होता, पण नेत्रानं संयम ठेवला. अशा परिस्थितीत सुद्धा नेत्रानं त्याला समजूनही घेतलं, त्याची समजुती काढली. तू बघतेस ना दोघांचं किती छान जमतंय ते. हो. साहेब, नेत्रा ये ना. तुम्ही बोलवलत मला? माझी नाचसून होशील असं कधी मनात सुद्धा आलं नाही माझ्या. पण शेवटी लग्नाच्या गाठी वरतीच बांधल्या जातात हे खरंय. खरंय आई तुमचं. मग काय सुनबाई? अहो पाहिलत का कोण आले ते? नेत्रा. नेत्रा नाही, आता नाचसून म्हणा. आदी आणि नेत्रा यांचं लग्न होणार आहे आता. आशीर्वाद द्या बघू तिला. आजोबा नमस्कार करताय. सुखी हो. नमस्कार करताय आजी. सुखाने संसार करा. नेत्रा, तू लग्नाला मनापासून होकार दिलायस ना? नेत्राचा होकार मिळाला तर हे सगळं अद्वैतला समजून सांगणं आणि त्याचा नेत्राबरोबर लग्नासाठी होकार मिळवणं हा खूप मोठा टास्क आहे. इथे इथे वरती वरती. अनिल अनिल म्हात्रे, इथे इथे वरती मी इथे. अनिल अनिल म्हात्रे, अरे इथे वरती इथे इथे. काय चाललंय तुझं हे? काय खाली उतर, खाली. अनिल म्हात्रे, हळू हळू ऐकेल कोणतरी. हळू. अरे ताई तो अनिल म्हात्रे रस्ता त्याला दाखवायचा आहे इथे. खाली उतर, खाली उतर. जेवायचं नाहीये तुला? अनिल बस बस बस. बंटी, जेवायचं नाही का तुला? जेवायचं ना? लाडू लाडू लाडू. बघ शांत शांत शांत. अनिल म्हात्रे, अनिल म्हात्रे. चुकला चुकला येतोय बोलवलं. बंटी जेव. शांत बस रे बंटी. हा घे, गरम आहे, हळू खा. कधी बरा होणार आहेस रे तू? बरं ऐक बंटी, हे बघ आता मला उद्यापासून असं खूप वेळ इथे थांबता येणार नाही. हां, मी खाण्यापिण्याची व्यवस्था करेन, तू जेवत जा. हां तू थांब ताई ताई तू थांब इथे थांब. अरे नाही थांबता येणार मला. अद्वैतच्या लग्नाचे लाडू खायचेत की नाही तुला? लाडू 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 लाडू. अद्वैत 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 कोण 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 अद्वैत अद्वैत कोण? हां आधी आपला. हां
शेखर शेखर आधीच्या लग्नाची तयारी करायला लागलाय, मग मला जास्त प्रयत्न करायला हवेत की नाही? हं, ते लाडू 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 मिळणार तुला लाडू. हं, जेव जेव. कसं सांगू तुला, मी एकटी पडली अरे. पण मी लढणार, हार मानणार नाही. प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे. जेव्हा सावकाश पाणी पी, हं, आणि सांडून ठेवू नकोस हं पुढे. निघते मी. हं? अनिल म्हात्रे, तू खाणार तू खाणार भूक लागली. ताईने आणलंय. ये पटकन. साहेब काय झालंय? तू सांग मला काय झालंय. कशाबद्दल बोलताय तुम्ही? नेत्रा, आपल्या घरात काहीतरी सुरू आहे जे मला कळत नाही आणि कोणी मला कळूही देत नाही. दुपारपासून सुरू आहे सगळं. मला काहीच माहित नाहीये. नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला खरंच माहिती नाहीये? तू घरीच होतीस ना, मग तुला कसं माहिती नाहीये? तू खोटं नाही बोलतेस ना माझ्याशी? आईने लग्न तर नाही ना ठरवलंय माझं? मला नाही माहित. माझ्यापासून का लपवतायत हे सगळे? असं काय घडलंय घरात जे मला कोणी सांगायला तयारच नाहीये? पण साहेब, तुम्हाला असं का वाटतंय की घरात काहीतरी घडलंय? मला वाटत नाहीये, मला दिसतंय सगळ्यांच्या डोळ्यात. आय एम अमेज्ड. नेत्रा, तू कोण आहेस माझी? सांग ना, तू कोण आहेस माझी? बॉडीगार्ड? अजून? रक्षा कवच. नाही, या सगळ्या आधी तू माझी फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड आहेस. हो ना? सगळ्यात आधी तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, बाकी सगळं नंतर. हो ना? मग या अशा वेळी माझी बेस्ट फ्रेंड मला मदत नाही करणार तर कोण करणार? बरोबर ना? मग माझ्यासाठी एक काम करशील? तू जाऊन बातमी काढ. केतकी काकूशी बोल, फाल्गुनीशी बोल. कोणीतरी नक्कीच सांगेल ना तुला काहीतरी. फाल्गुनी तर नक्कीच सांगेल. करशील माझं काम? हो, करेन. गुड. मग आता जा पटकन आणि लवकरात लवकर मला ही बातमी सांग प्लीज, आपल्या मैत्रीसाठी. काय घडलं हे तुम्हाला कळलं तर तुम्ही आत्ता बोलताय तसं मोकळेपणाने बोलाल माझ्याशी. अरे काय तिथे उठ. कमांडर, व्हॉट्स द प्लॅन? हे बाबा गप ना जरा. थांब, विचार करतायत ना सगळे. थांब ना, मग शांत बस ना जरा. भाऊजी, तुम्ही बोला ना. आपण अर्धी लढाई जिंकली. नेत्रानं होकार दिलाय. आता सगळ्यात कठीण टास्क सुरू होणार आहे. येस, मिशन अद्वैत ब्रोचा होकार. अन्मय, पप्पाजी तुम्ही कंटिन्यू करा. ऐका ना, मी काय म्हणतोय, आपण काही लढाईला चाललोय का कुठल्या? शांतपणे जरा विचार करू द्या. ते बोलतायत ना, बोलू द्या ना त्यांना. अरे यार, लग्नासाठी एक्साइट झालोय ना मी. ओके, सॉरी. डॅड, कंटिन्यू.
मी गेले काही दिवस विचार करतो की अद्वैतशी या विषयावर कसं बोलावं, काय बोलायचं. नेत्राशी बोलणं सोपं होतं. आलं लक्षात. पप्पाजी, डायरेक्ट बोलताना येत नसेल तर मेसेज करा ना. तेजसने पण असंच केलं. डायरेक्ट प्रपोज करायची डेअरिंग नव्हती म्हणून मेसेज केलं. हो ना तेजस, हो ना. आणि मी आणि काकूमा मी डायरेक्टच कन्व्हिन्स झाली. हो. तेजस काय करायचं रे हिचं? हाच प्रश्न मला रोज पडतो. काय नाही करू शकत. हे गाईज चिल. मी बोलतो ना अद्वैत बरोशी. माझं बरोबर ऐकतो तो. ऐक ना, त्याला ना राईडला जायला कन्व्हिन्स नाही करायचंय. बाईकवर बसलो आणि निघालो. लग्नासाठी लग्न कळतं. हा, खायची गोष्ट नाहीये ती. अरे शांत बस ना जरा. मला असं वाटतंय रुपालीने जो प्लॅन केलाय त्याचा विचार करता आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. आयडिया. ए बाई गप ना, प्लीज प्लीज नको ना, प्लीज. पप्पाजी, नेत्रा पण आधी लग्नासाठी रेडी नव्हती ना, पण मी आणि काकूमाने एक एक आयडिया करून त्यांना कन्व्हिन्स केलं. आपण अद्वैत भाईजींना पण असंच कन्व्हिन्स करूया ना. चालेल भाऊजी, आम्ही प्रयत्न करतो. हा म्हणजे मलाही पटतंय. पॉइंट आहे बोलण्यात. ठीक आहे, म्हणजे त्यांना करू दे प्रयत्न. आणि समजा इनकेस नाहीच काही झालं, बाबा आहेतच ना. बाबा बोलतील ना. बोलाल ना, बोलाल ना तुम्ही. हा, बाबा बोलतील. मी तुला आधीच सांगितलं होतं, मी माझं काम केलंय, आता तू तुझं काम कर. पण हा तुझा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, त्यामुळेच तुझी कामं होत नाहीत. माझं डोकं ठिकाणावर नाही आहे आता. उगाच कोड्यात बोलू नकोस. जे काही बोलायचं ते सरळ सरळ बोल. अद्वैत आणि शेखर केव्हाच घरी आलेत. मग मग काय मग? ती नेत्रा जाऊन भेटली सुद्धा अद्वैतला. तू कुठे होतीस इतका वेळ? काम होतं माझं एक. कसलं काम? हे अशी आयत्या वेळेला कामं येतात तुला? मी इतकी मेहनत घेऊन ती सगळी माहिती गोळा केली, त्याचा उपयोग काय झाला? तू शेखर त्या अद्वैतला कन्व्हिन्स करेल लग्नासाठी, मग रडत बसतो. हे बघ, आणि आता जे काही करायचंय ना ते तुलाच करायचं. नाहीतर मग तुझं काम झालं नाही म्हणून ब्लेम करशील मला. आधी प्रायोरिटी ठरव तुझी. त्या नेत्राशी बोलण्यात वेळ वाया घालवायचा आहे का अद्वैतला समजवायचंय? बघते मी काय करायचं ते. आधी मला बोलायचंय तुझ्याशी. आई मला माहितीये तुला काय बोलायचं. ऐक ऐक ऐक, तू ऐकून घे. काय झालंय? तू ओकेस ना? हे बघ, तुझी आणि नेत्राची मैत्री झाली आता. चांगलं जमतं तुमच्या दोघांचं. म्हणजे घट्ट मैत्री झाल्यासारखं आहे ना आता. तू तिच्यासाठी वावोशीला पण गेला होतास. मला अगदी मान्य आहे, मला काहीच म्हणायचं नाही. पण आधी नेत्रामुळे माझ्या सोन्यासारख्या घराचं वातावरण बिघडलंय. माझे नातेसंबंध बिघडले. माझ्यावर नको नको ते आरोप केले होते तिने. आई काय झालंय? हे सगळं आत्ता एकदम का आठवतंय तुला? आठवण्यासाठी आधी गोष्टी विसरता याव्या लागतात. आधी मी नाही विसरले हे आणि नाहीच विसरू शकत.
माझा सोन्यासारखा संसार बिघडवलाय तिने. पण आई, नेत्रा तेव्हा वेगळ्या स्टेट ऑफ माइंड मध्ये होती. असं समज तिच्या लाईफ मधली एक वाईट फेज चालू होती जी आता संपली आहे. नाही संपली आहे आधी, संपली नाहीये, आता वेगळी फेज सुरू झाली आहे. म्हणजे काय झालंय? तुम्हाला विचारत होतास ना की काय गुड न्यूज आहे. हो. मग घरात सगळ्यांना कळलंय, तुला नाही कळलंय अजून?